शिवसेना ठाकरे गुट के उपनेता शरद कोहली ने सोलापुर में महाविकास आघाड़ी के हालात पर प्रतिक्रिया देते हुए कहा कि वे प्रणिति शिंदे के साथ किसी भी चुनावी गठबंधन में नहीं जाएंगे। उन्होंने कहा कि राज्य में गठबंधन टूटे इससे कोई फर्क नहीं पड़ता, लेकिन प्रणिति शिंदे के साथ युति नहीं होगी। कोहली ने आगे कहा कि अगर शिवसेना का समर्थन न होता तो भी प्रणिति शिंदे नगर सेवक नहीं बन पाती। मोहोल तालुका में उद्धव ठाकरे समर्थक वोटर होने के कारण ही प्रणिति शिंदे चुनी गई। अब देखना होगा कि कोहली की इस बयानबाजी पर नेत्री शिंदे की ओर से आखिर क्या पलटवार किया जाएगा। प्रणिती शिंदे ती सांगा, अरे आम्ही चिल्लर अशा तशा माणसाला ओळखत नाही। ज्या माणसाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा आदेश पाळला नाही आणि त्यांच्या शब्दाला किंमत दिली नाही, अशा चिल्लर माणसाला आम्ही विचारत नाही आणि आम्ही त्यांना ओळखतही नाही। त्यामुळे माझी आपल्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना विनंती करतो की सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आम्ही प्रणिती शिंदे सोबत युती करणार नाही म्हणजे करणार नाही। कुठल्याही थराला जायला बसलेलो आहे आम्ही कोणतीही किंमत मोजू, पण काँग्रेस सोबत आम्ही युती करणार नाही म्हणजे करणार नाही। खास करून या जिल्ह्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जीवावरती, शिवसेनेच्या जीवावरती निवडून आलेले ही प्रणिताई शिंदे यांच्यासोबत तर बिलकुल म्हणजे बिलकुल युती करणार नाही। खरं सांगायला झालं तर शिवसेनेची, काँग्रेसचे काही पदाधिकारी खूप चांगलं काम करतात, खूप चांगले आहेत, पण प्रणित शिंदे जर या निवडणुकीचं नेतृत्व करत असेल तर आम्ही अख्ख्या राज्यातली युती तुटली तर हरकत नाही, पण सोलापूर जिल्ह्यात आम्ही प्रणिती सोबत बरोबर युती करणार नाही म्हणजे करणार नाही। कारण उद्धव साहेबांनी विधानसभेला स्पष्ट सांगितले होते की प्रणिताई शिंदे तुम्ही शिवसेनेच्या जीवावर खासदार झाला, तुम्ही महाविकास आघाडीचा तुम्ही धर्म पाळा, पण त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म अक्षरशः चिखलात नेऊन घातला, गाळात नेऊन घातला, मातीत घातला आणि विरोधकांना जाऊन त्यांनी हात मिळवणी केली। त्यांनी त्यांचं राजकारण शिजवण्यासाठी त्यांनी महाविकास आघाडीचा विचार केला नाही, म्हणून यावेळेस आता आम्हाला अद्दल घडले, यापुढे अशी चूक करणार नाही, काँग्रेस सोबत युती करणार नाही म्हणजे करणार नाही। आणि जिल्ह्यातल्या कुठल्याही शिवसेनेच्या काही चमचागिरी करणाऱ्या, काय ढवळाढवळ करणाऱ्या, स्वतःचं राजकारण शिजवणाऱ्या जर लोकांनी युती करण्याचा प्रयत्न केला त्यांनाही पक्षविरोधी कारवाई करण्यासाठी सामोरं जावं लागेल।